नमस्कार. थंडगार वातावरणात मस्त गरमागरम वाफाळता भात आणि झणझणीत असं सुक्या बोंबीलचं कालवण असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे सुक्या बोंबीलचं कालवण तयार होतं. सुक्या मच्छीचं कालवण असेल तर जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण नेहमीच अंड्याची पोळी किंवा भुर्जी बनवतो. तर आज आपण इथे मसाला अंडा बनवणार आहोत. नक्की एकदा अशा पद्धतीने हा मसाला अंडा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण सुक्या बोंबीलचं झणझणीत असं कालवण बनवणार आहोत. एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्या छान लालसर होईपर्यंत परतून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे घरगुती लाल तिखट. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. 1 चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. पावडर मसाले इथे फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. पावडर मसाले परतून झाल्यानंतर कांदा खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण करतानाच आपण आलं आणि लसूणचा सुद्धा वापर केलेला आहे. इथे मी एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि त्याच्याच मध्ये आपण अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे. कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर थंड करून झाल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला आलं आणि लसूणचा वापर करायचा आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा वापर करून कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक असं वाटून घेतलेलं. इथे आपण आता बटाट्याचा वापर करणार आहोत. इथे आपण बटाटा बोंबील रस्सा बनवणार आहोत. त्याच्यामुळे इथे आपण एक बटाट्याचा वापर केलेला आहे. मसाल्यामध्ये बटाटा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर इथे आता मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं. त्याच मिक्सरच्या भांड्यात पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. इथे रस्सा तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर झाकण ठेवून बटाटा स्लो गॅसवर आपण इथे आता शिजवून घेणार आहोत. इथे आपण सुके बोंबील स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. स्वच्छ साफ करून झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर इथे आपण कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. सुके बोंबील साधारण कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यामुळे त्याला जो हिरमुसपणा असतो तो नाहीसा होतो. 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून इथे आता बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया. तर इथे पाहू शकता बटाटा शिजलेला आहे. बटाटा शिजल्यानंतर कोमट पाण्यामध्ये आपण बोंबील भिजवून ठेवलेले आहेत. त्यातून सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि कालवणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. जास्त पण गरम पाण्यामध्ये सुके बोंबील भिजत घालू नका. साधारण कोमट पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं बोंबील भिजवून ठेवायचे. म्हणजे बोंबील म्हणजे सुक्या मच्छीला जो हिरमुसपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आपण आता कालवणाला एक उकळ येऊ द्यायची आहे. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे आणि चवीनुसार मीठ. मीठ हे बेतानेच वापरा कारण सुक्या बोंबीलला मिठाचं प्रमाण जास्त असतं. तर इथे आपण 2 ते 3 मिनटासाठी कालवण छान उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटामध्ये बोंबील छान शिजले जातात. तर इथे आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. कालवणाला छान उकळ आलेली आहे. कालवणाला उकळ आल्यानंतर 1 ते 2 आमसुलाचा वापर करायचा आहे. म्हणजे साधारण कालवणाला छान आंबटपणा येतो आणि कालवण चवीला छान तयार होतं. तर इथे आपण 1 ते 2च कोकम म्हणजे आमसुलाचा वापर केलेला आहे. कारण कालवणामध्ये आपण टोमॅटोचा सुद्धा वापर केलेला आहे. 2 ते 3 मिनटासाठी इथे आता कालवण छान उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. थंडगार वातावरणात गरमागरम वाफाळता भात आणि सुक्या बोंबीलचा जर असा झणझणीत असा रस्सा बनवलात तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असा हा रस्सा तयार होतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा सुक्या बोंबीलचा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. सुक्या मच्छीचं कालवण असेल तर नक्कीच आपण अंड्याची पोळी किंवा भुर्जी बनवतो. तर नेहमीचे अंड्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने अंडा मसाला फ्राय बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल. अंडा मसाला फ्राय बनवण्यासाठी इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काश्मीरी मिरची पावडरचा वापर करायचा आहे. 15 ते 20 लसूण पाकळ्या. इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हा मसाला आपण 4 अंड्यांसाठी बनवलेला आहे. इथे आपण आता एका बाउलमध्ये 2 अंडी फोडून घेणार आहोत. हा अंडा मसाला तुम्ही अगदी घाई गडबडीत
सकाळच्या घाईगडबडीत किंवा अगदीच कोण अचानक पाहुणे आली तर अशा पद्धतीने हा अंडा मसाला फ्राय बनवून देऊ शकता. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ व्यवस्थित असं अंड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर. अंड्याचे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम करून झाल्यानंतर मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये 1 चमचा आपण इथे मसाला तेलावर परतून घेणार आहोत. तर इथे आता मसाला परतून झालेला आहे. 1 मिनिटभर मसाला हा छान परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. अंड्यामध्येच आपण मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपण मसाल्यामध्ये मिठाचा वापर केला नाही तरीसुद्धा चालेल. तर इथे आता आपण मसाल्यावर जे अंड्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मसाल्यावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला अंडं छान परतून घ्यायचं आहे. अंड्याची बुर्जी बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे मसाला अंडा बनवून घ्यायचा आहे. इथे आपण आता अंडं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मसाल्यावर अंडं परतून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. तर इथे आता मसाला अंडा तयार करून झालेला आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने झणझणीत असा अंडा मसाला तयार करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.